नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत मिलिटरी आणि पोलीस भरती करता जी महायुतीद्वारे प्रशिक्षण योजना राबवली आहे ती आता पूर्ण आपण पाहणार आहोत. ओके, कशासाठी हे बघा, ही पोलीस भरती 2026-27 पूर्व प्रशिक्षण योजनेचा तपशील. ओके, तर आपण आता व्यवस्थित पूर्ण योजना काय आहे, यासाठी पात्र कोण आहे ते पूर्ण पाहूयात. आता हे बघा, महाज्योती मार्फत इतर मागास इतर मागास विमुक्त जाती इतर मागास विमुक्त जाती व भटक्या जमातीचे आता याच्यामध्ये कोणते कोणते विद्यार्थी येऊ शकतात मग याच्यामध्ये, तर आपण पूर्ण पाहूयात. हे बघा, त्याच्यामध्ये इतर मागास वर्ग त्यात कोण येतं, तर पूर्ण ओबीसी. ओके, त्यानंतर विमुक्त जाती त्याच्यामध्ये व्हीजेए, एनटीबी, त्यानंतर एनटीसी, त्यानंतर एनटीडी, एसबीसी. ओके, आता या प्रवर्गातील विद्यार्थी याकरता अर्ज करू शकतात. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सर जागा किती आहेत, काय आहेत. आता उदाहरणार्थ 100 जागा आहेत, तर 100 जागेपैकी ओबीसी करता 59% जागा, म्हणजे 59 जागा ओबीसी करता असणार आहेत. ओके, जेवढ्या जागा येतील त्यापैकी हे पर्सेंटेज राहतं बरं त्याचा. चला, आता ह्यासाठी आता पात्रता वगैरे काय आहे ते पूर्ण आपण पाहून घेऊयात. हे बघा, आता लाभार्थीसाठी पात्रता काय आहे, तर तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा, तिथं आपण असतोच. नॉन क्रिमिनल गटातील असावा, तिथं असतंच आपल्याकडे सर्वांकडे. येता 10वी परीक्षा उत्तीर्ण केलेला असावा. ओके, येता 10वी परीक्षा उत्तीर्ण केलेला असावा. त्यानंतर बघा, खाली तुम्ही बघू शकता की योजनेचा कोणत्याही स्वरूपात लाभ घेतलेला असेल तर, म्हणजे याआधी तुम्ही महायुतीचा कोणताही लाभ घेतलेला नसलेला पाहिजे. ओके, घेतलेला असेल तर तुम्हाला डबल फॉर्म भरता येत नाही. आता हे निवड चाळणी. ओके, परीक्षा होईल तुमची एक शेवटी आणि त्याद्वारे तुम्हाला पण तुमची निवड केली जाईल. ओके, आता त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे हे बघा, ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की वयोमर्यादा. बरं, आता ह्या फॉर्मसाठी वयोमर्यादेची अट आहे. आता बघा, पोलीस भरती करता किती वय लागणार आहे, तर किमान 18 कमाल 29. ओके, ह्या वयातील विद्यार्थीच याकरता अर्ज करू शकतात. 29 पेक्षा जास्त वयाचे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकत नाहीत. आता प्रशिक्षणाचं स्वरूप तुमचं काय असेल, तर प्रशिक्षण हे 6 महिन्याच्या कालावधी करता असणार आहे ऑफलाईन स्वरूपामध्ये. ओके, ऑफलाईन स्वरूपामध्ये. चला, हे पाहिलंच आपण ह्यात कोणते कोणते विद्यार्थी अर्ज करू शकतात. तर आता हे बघा, प्रवर्ग न्याय महिलांसाठी आरक्षण किती टक्के, तर 30% आहे आणि अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहेत. ओके, किती टक्के जागा आरक्षित आहेत, त्यातील 1% जागा राखीव आहेत. आता कोणते कोणती कागदपत्रे लागतात, आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, नॉन क्रिमिनल आणि तुमचं 10वीचं प्रमाणपत्र, अनाथ असल्यास अनाथाचा दाखला. आता अर्ज करण्यासाठी तुम्ही ना ह्या वेबसाईटवर जाऊन लगेच अर्ज करू शकता. ओके, प्रोफाईलवर जायचं, प्रोफाईल बनवायची, त्यानंतर मोबाईल नंबर वगैरे, म्हणजे सोपं आहे एकदम. त्याच्यावर गेल्यानंतर तुम्हाला लगेच कळून जाईल की फॉर्म वगैरे कसा भरायचा. काय अडचण आलीच तर खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मला. चला, तर आता हे अर्ज करण्याची जी शेवटची दिनांक आहे, हे बघा, अर्ज करण्याची अंतिम दिनांक हे लक्षात ठेवा, 10/7/2026 पर्यंत. ओके, आता जे आपण वर्गीय प्रवर्ग पाहिलेत, ओबीसी, व्हीजेए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी, या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घ्याच बरं, स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी. चला, आता बाकी पुढे काही अडचण आलीच तर तुम्ही याच्यावरती या नंबरवरती संपर्क साधू शकता. आणि ज्यावेळेस तुम्ही हे बघा, विद्यार्थ्याचे हे महत्वाचं आहे ना, विद्यार्थ्याचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक असून विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणारे विद्यावेतन, म्हणजे तुम्हाला जे 6 महिन्याचं प्रशिक्षण केंद्रामध्ये तुम्हाला प्रति महिना 10,000 रुपये आणि आकस्मिक निधी सुरुवातीला 12,000 रुपये भेटतो, त्याच्यासाठी तुमचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणं आवश्यक आहे. चला, आली सर्वांच्या लक्षात माहिती. चला, ओके, तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. लास्ट डेट पाहिली तुम्ही 10/7/2024 पर्यंत. चला, अशाच प्रत्येक अपडेटसाठी फॉलो आणि शेअर करा राजगुरू मंत्राला. धन्यवाद.